रत्नागिरी वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाची चाचपणी आता सुरू झाली आहे। रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। डीपीआरच्या मंजुरीनंतर निधी उपलब्ध होऊन भूसंपादनाला सुरुवात होणार आहे। रेल्वे मार्गासाठी अंदाजे 3411 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। 10 रेल्वे स्थानकं, 5 उड्डाणपुलं आणि 36 बोगद्यांचा यात समावेश आहे। कोल्हापूर अशा रेल्वे मार्गाची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते आहे। या रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। डीपीआर मंजूर झाल्यानंतर या ठिकाणी निधीची तरतूद होईल आणि त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे। वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 3411 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत। रेल्वे मार्गासाठी जी प्रक्रिया जी सुरू झालेली आहे त्याला मध्य रेल्वेने या ठिकाणी दुजोरा दिलेला पाहायला मिळतो आहे। गेल्या 7 वर्षापासून वैभववाडी ते कोल्हापूर हा जो रेल्वे मार्ग आहे त्याचं काम या ठिकाणी रखडलेलं होतं। वैभववाडी ते कोल्हापूर हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे। पीएम गतिशक्ती योजना अंतर्गत हा रेल्वे मार्ग जो आहे तो पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर 2015 मध्ये कोल्हापूर वैभववाडी या रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण देखील झालेलं होतं। 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या रेल्वे मार्गाची जी आहे ती घोषणा केलेली होती। यामध्ये 10 रेल्वे स्थानकं, 5 उड्डाणपूल आणि 36 बोगदे अशांचा यामध्ये समावेश आहे। आणि खऱ्या अर्थानं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या 2 भागांना जोडणारा हा ऐतिहासिक असा रेल्वे मार्गाची जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी सुरू झाल्याची या ठिकाणी माहिती पुढे येते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।